माझं लग्न एका अल्पवयीन सुंदर मुलीशी झालं. मी खूप आनंदी होतो, पण लग्नाच्या 2 महिन्यांनीच मला उदरनिर्वाहासाठी दुबईला जावं लागलं. ती खूप रडली, म्हणाली, "जाऊ नकोस." मला वाटलं ती घाबरलेली आहे. मी तिला विचारलं, "कशामुळे घाबरतेस?" पण ती अधिकच गोंधळली. दुबईला जाणं माझी गरज होती, म्हणून मी गेलो. पण तिने मग माझ्याशी बोलणंच बंद केलं. 4 महिन्यांनंतर मी संतापून भारतात परत आलो. मनात ठरवलं होतं तिचा समज काढून टाकीन, पण घरी पोहोचलो तर पाहिलं घराला कुलूप लागलेलं होतं. मी थक्क झालो. शेजाऱ्यांना विचारलं, माझी बायको आणि घरची मंडळी कुठे गेले? तेवढ्यात घराच्या आतून हलकीशी किंकाळी ऐकू आली. मी घाबरून तात्काळ कुलूप तोडलं आणि आत गेलो. जे दृश्य पाहिलं त्यानं माझे डोळे विस्फारले गेले. मी मागे वळून निघून जायला लागलो, पण अचानक मनात विचित्र बेचैनी जाणवायला लागली. वाटलं इथे काहीतरी सोडून चाललोय, मला इथून जायचं नाही. मी घाबरून आजूबाजूला पाहिलं. शेजारी लोक आपापल्या घरात गेले होते, पण जेव्हा त्यांना समजले की मी दुबईहून परत आलोय, तेव्हा ते सगळे मला भेटायला आले. त्यांनी दरवाजाकडे बोट दाखवत सांगितले, "तू गेल्यावर 2 महिन्यांनी इथे कुलूप लागलं." त्यानंतर आम्ही कोणालाच या घरात येताना किंवा जाताना पाहिलं नाही. माहीत नाही तुझी बायको कुठे गेली. हे ऐकून माझ्या अंगावर शहारा आला. पण मी स्वतःला सावरत उभा राहिलो. माझ्या डोक्यात हेही विचार चालू होते की माझ्या पत्नीचं काही वाईट तर झालं नाही ना. घरी गेलो तर आईनेही दुःख व्यक्त केलं. ती म्हणाली, तुझ्या जाण्यानंतर मी भारतीला म्हटलं होतं की माझ्याकडे येऊन राहा, पण तिनं नकार दिला. मी आधी आश्चर्यचकित झालो. आग्रह केला की एकटी कशी राहशील? पण ती हटून बसली, म्हणाली, मी इथेच राहणार. त्यामुळे मी फारसा आग्रह केला नाही. एका आठवड्यानंतर मी पाहायला गेले तर तुझं घर बंद होतं. लोकांनाही काही माहिती नव्हती. हे सगळं ऐकत असताना मी अधिकच अस्वस्थ होत चाललो होतो. आई मला समजावत होती आणि नाहीच मिळाली तर ती स्वतःहून निघून गेली असेल. तिच्या मागे स्वतःला थकवू नको, शांत राहा. मी झोपेच्या गोळ्या घेऊन झोपायला गेलो. काही वेळाने झोप लागली. किती वेळ झोपलो माहिती नाही, पण अचानक एक विचित्र स्वप्न पडलं. भारती माझ्या स्वप्नात आली आणि जोरजोरात रडत होती. म्हणाली, मिहीर, तू नीट केलं नाही. मला या हैवानाच्या हवाली करून गेलास. ते मला प्राण्यासारखे वागवतात. मिहीर, तू कुठे आहे? देवाचं नाव घेते, मला वाचव. हे ऐकून ती ढसाढसा रडू लागली. मी तिला धीर द्यायला पुढे गेलो आणि तेव्हाच माझं स्वप्न तुटलं. मी जोरात तिचं नाव घेत हाक मारली, पण ती फक्त स्वप्नात होती, प्रत्यक्षात नाही. मी घाबरून इकडे तिकडे पाहिलं तर मी स्वतःला माझ्या खोलीत बिछाण्यावर पाहिलं. पटकन उठून पाण्याचा ग्लास घेतला. मग मी मोबाईल घेतला आणि घराबाहेर पडलो. काहीच सुचत नव्हतं, कुठे जावं कुठे नाही. अस्वस्थ होऊन पुन्हा माझ्या जुन्या घराकडे गेलो. तिथे अजूनही तसंच कुलूप होतं, पण आता त्यावर थोडासा गंजही दिसत होता. माझ्याकडे त्या कुलूपाची चावी होती. मी कुलूप उघडलं तर संपूर्ण घर ओसार पडलेलं होतं. मी आत गेलो, सर्व खोल्या बंद होत्या. उघडल्या तर सगळीकडे अस्ताव्यस्तपणा होता. तिचे कपडे, मेकअपचं सामान ड्रेसिंग टेबलवर तसंच होतं. जणू ती आता आता तयार होऊन कुठे गेली आहे. कपडेही इकडे तिकडे विखुरलेले होते. मग मी स्वयंपाकघरात गेलो. तिथे एक भाजी अजूनही चुलीवर ठेवलेली होती, पण आता त्यातून कुजलेल्याचा वास येत होता. पाण्याचा ग्लास, चहा पिऊन ठेवलेले भांडे, हे सर्व पाहताना मला एक अनामिक भीती आणि दुःखाने ग्रासलं होतं. एक विचित्र घालमेल मला होत होती. पूर्ण घर असं वाटत होतं की जणू कोणीतरी फक्त 5 मिनिटांसाठी बाहेर गेलंय आणि परतच आलं नाही. मी तसाच उभा राहून भारतीच्या आईला फोन लावला. त्या रडू लागल्या आणि म्हणाल्या, आम्ही आमच्या लेकीचं लग्न तुझ्याशी केलं, पण ती त्या घरातून निघून गेल्यानंतर तू तिच्याशी सगळेच संबंध तोडून टाकले. मी पटकन बोललो, आंटी, मी हेच सांगण्यासाठी तुम्हाला फोन केला आहे.
पण त्यांनी माझं बोलणं मध्येच थांबवलं आणि म्हणाल्या, 2 महिन्यांपूर्वी तिने अनोळखीपणे फोन केला आणि म्हणाली की ती दुबईला चालली आहे, तिच्या गावाजवळ कुठेतरी. आता संपर्क होईल की नाही काही सांगता येत नाही. मी लगेच विचारलं, मग असं का म्हणाली की संपर्क होणार नाही? तेव्हा त्या रडत रडत म्हणाल्या, मिहीर, खूप रागवणारे आहेत हे ती म्हणाली आणि फोन बंद केला. आणि आज तू मला फोन करतोस? मी संकटात आहे. माझी मुलीचे तुझ्याशी लग्न लावून दिले आणि आता. त्या रडत होत्या आणि मी गोंधळून त्यांचं बोलणं ऐकत होतो. मी भारतीला कधीही दुबईला बोलावलं नव्हतं, ना कधी तिला सांगितलं होतं की तिने आपल्या घरच्यांशी संपर्क ठेवू नये. मला या गोष्टीची कधीही पर्वा नव्हती. उलट लग्नाच्या सुरुवातीच्या काळात मीच तिला विचारायचो, आज आईशी बोललीस का? जर ती बोलली नसेल तर मी तिला समोर बसवून फोन करायला लावायचो. मग ती कुठे गेली असावी हाच विचार मला अस्वस्थ करत होता. मी फोन ठेवून इतर काही ओळखीच्या लोकांना फोन केला, पण त्यांनीही सरळ नकार दिला. त्यांना तिच्याबद्दल काही माहीत नव्हती. मी तिथेच चारपाईवर डोकं पकडून बसून राहिलो. बऱ्याच वेळानंतर उठलो, पण तिथे राहून काही हाती लागणार नव्हतं. तरीही मला एक विचित्र भावना होत होती, जणू ती इथेच कुठेतरी आहे. पण मी पूर्ण घर पालथं घातलं होतं आणि ती कुठेच सापडली नव्हती. तरीही तिचा सुगंध आणि तिचं अस्तित्व जणू काही मला तिथून निघू देत नव्हतं. थोडा वेळ तसाच बसून राहिलो आणि मग शांतपणे बाहेर निघालो. आता माझा रस्ता जवळच्या पोलीस ठाण्याकडे होता. तिथे मी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. त्यांनी रिपोर्ट लिहून घेतला, पण काही धीर देणारी गोष्ट सांगितली नाही. त्यांच्या मते मुलगी हरवून खूप वेळ झाला आहे. ज्यांनी तिला नेलं असेल किंवा ती जिथे जायचं ठरवलं असेल ती तिथे पोहोचली असेल. तुम्ही ही तक्रार 24 तासांच्या आत दिली असती तर आम्ही काही खात्री देऊ शकलो असतो. आता गॅरंटी देता येणार नाही. हो, प्रयत्न नक्कीच करू. मी तिथूनही निराश होऊन बाहेर पडलो. बाहेर पाहिलं तर एका ठिकाणी मोठी गर्दी होती. काही लोक काहीतरी बोलत होते. कदाचित शहरात नवीन बाबा आले होते आणि त्यांच्या बोलण्यामुळे ते प्रसिद्ध झाले होते. मी डोकं हलवून तिथून निघण्याचा विचार करत होतो, तेव्हाच एका व्यक्तीचं बोलणं माझ्या कानावर पडलं. अरे, मी साध्वीजींना लंगर चढवल्यापासून माझ्या सगळ्या समस्या आजच मिटल्या. आता तर फक्त एवढीच प्रार्थना आहे की त्या माझ्यासाठीही काहीतरी बोलून जातील. मला खात्री आहे माझे मोठे प्रश्नही सुटतील. मी आश्चर्याने त्या 2 बायकांकडे पाहिलं, ज्या कुठल्याशा विचारविश्वात हरवलेल्या होत्या. हीच प्रार्थना जर त्या घरबसल्या केल्या असत्या तर त्यांना उगाच लंगर व चढावा देण्याची गरज भासली नसती. स्पष्ट होतं, लोक अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकले होते. सर्व बाजूंनी निराश झालो होतो. देवाजवळ रडून रडून तिच्या सापडण्याची प्रार्थना करत होतो. मला खात्री होती तिच्यासोबत काहीतरी घडलं आहे. ती मला असा धोकाच देऊ शकत नाही. माझं लग्न आईच्या पसंतीने झालं होतं, पण त्यात काहीच हरकत नव्हती. लग्नानंतर लगेचच माझी दुबईत नोकरी लागली. आईला हे समजल्यावर ती खूप आनंदी झाली, पण भारती रडायला लागली. मी तिला समजावत म्हणालो, असं काही नाही, मी जातो, पण तू एकटी नाही राहणार. तेव्हा ती हळूच म्हणाली, मला नकोय की तुम्ही मला एकटी सोडून जा. तुमच्याशिवाय मी काय करीन? मी तिला खूप समजावलं. मग मी जायच्या दिवसांमध्ये पूर्णपणे सामान भरण्यात गुंतून गेलो. त्या काळात मी लक्ष दिलं नाही, पण भारती खूप हरवलेली वाटत होती. ती एक दिवस विचारात गुंतून बोलली, मिहीर, तुम्ही माझी विचारपूस करत राहाल ना? मागे काय होईल? मी आश्चर्याने विचारलं, काय झालं? तर तिने आपल्या छातीवर हात ठेवत म्हटलं, मिहीर, मला काही बरं वाटत नाही. असं वाटतंय की तुम्ही गेलात तर काहीतरी खूप वाईट होईल. तिच्या या बोलण्याचा अर्थ मी त्यावेळी समजूनच घेतला नाही. ती खूप घाबरलेली वाटत होती. पुढे ती म्हणाली, मला लहानपणापासून खरे स्वप्न पडतात. ही गोष्ट तिने एकदा आधीही सांगितली होती.
पण मी फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण आता तिने पुन्हा तीच गोष्ट सांगितल्यावर मी विचारलं, स्वप्नात काही पाहिलं आहेस का? ती गोंधळून म्हणाली, हीच तर अडचण आहे. स्वप्नात काहीतरी संकेत असतो, पण तो मला समजत नाही. घटना घडल्यानंतरच कळते की त्या स्वप्नाचा अर्थ काय होता. पुढे ती म्हणाली, आता मी असं स्वप्न पाहते की मी तुम्हाला विमानतळावर सोडते आणि लगेच एका विहिरीत कोसळते आणि तुम्ही मला वाचवू शकत नाही. मग दुसरं स्वप्न आलं, जणू मी बेशुद्ध पडले आहे आणि माझ्या आजूबाजूला खूप लोक आहेत. सगळेजण माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत आहेत. ती विचारात पडलेली हे सगळं सांगत होती. मी माझी बॅग भरणं थांबवलं आणि तिच्याजवळ आलो. विचारलं, हे काय स्वप्न आहे? याचा अर्थ काय असू शकतो? ती डोकं हलवत म्हणाली, मला खरंच माहिती नाही. हे सगळं काय चाललंय आणि का दिसतंय? काही अंदाज नाही. फक्त एक भावना आहे, जर तुम्ही गेलात तर मी संपून जाईन. कृपया मला सोडून जाऊ नका. असं म्हणत ती माझ्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली. मी त्यावेळी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला विदेशात जायचं वेळ लागलं होतं. माझे वडीलही दुबईत काम करत होते. त्यांच्या निधनानंतर मी त्यांच्या जागी अर्ज केला होता आणि विदेशात जाणं हे माझं बालपणापासूनचं स्वप्न होतं. त्यामुळे भारती जे काही सांगत होती त्यावर तिला धीर देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता, कारण तिच्यासाठी मी माझं स्वप्न सोडू शकत नव्हतो. खूप मेहनतीने ही संधी मिळाली होती आणि मी ती गमावू शकत नव्हतो. मी तिला समजावले, तू काळजी करू नको, हे तुझं फक्त भास असेल. माझ्या बोलण्यावरती नकारार्थी डोकं हलवत म्हणाली, जर काही झालंच तर? मी हळूच विचारलं, लग्नानंतर तुला कुठलंही खरं ठरलेलं स्वप्न पडलंय का? 2 महिने झाले आपल्या लग्नाला. ती म्हणाली, नाही, काहीच नाही. उलट स्वप्न येणंच बंद झालं. त्यावर मी खोल श्वास घेत म्हणालो, मग कशाला घाबरतेस? कदाचित तू मानसिक थकवा अनुभवते म्हणून तुझं मन हे सगळं निर्माण करतंय. आणि जर तू चांगला विचार करशील तर काहीच वाईट होणार नाही. आता मला सांग, उद्या मला जायचंय. तू मला अशा अवस्थेत पाठवणार का? तुला मजबूत व्हावं लागेल. जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तुला सगळ्या गोष्टींना एकटीने सामोरं जायचं आहे. समजलीस ना? तिने मान हलवत होकार दिला. लग्नाच्या थोड्याच दिवसांनी आईने आम्हा दोघांना वेगळं करून टाकलं होतं. मोठा भाऊ वेगळ्या घरात होता आणि माझंही वेगळं घर होतं. आईला वाटत होतं की भविष्यात भांडण होऊ नयेत म्हणून सगळ्यांना स्वतंत्र केलं. सण समारंभाच्या वेळी सगळे भेटावेत ही तिची इच्छा होती. मी समजावल्यावर ती थोडी शांत झाली. दुसऱ्या दिवशी सगळे मला विमानतळावर सोडायला आले. मी संपूर्ण रस्ता तिला पाहत होतो. ती अजूनही बेचैन होती. काल रात्री तिला थोडं समाधान वाटलं होतं, पण आता तिच्या चेहऱ्यावर काहीच शांती नव्हती. ती पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहत होती. काही बोलायचं होतं, पण तोंडून काही निघत नव्हतं. पण मी तिची सगळी अस्वस्थता अगदी सहज दुर्लक्ष केली, कारण त्यावेळेस माझं सगळं लक्ष फक्त विदेशात जाण्यावर होतं. मला वाटत होतं की एकदा मी विदेशात गेलो की आपली सगळं आयुष्यच बदलून जाईल. पण काश त्यावेळी मी थांबलो असतो. तिच्या स्वप्नांचा अर्थ मी समजून घेतला असता तर आज माझ्या घरात माझी पत्नी असती. हे देवा, आता मी काय करू? कुठे जाऊ? साधारणतः 1 आठवडा होऊन गेला होता आणि तो संपूर्ण आठवडा मी प्रचंड मानसिक तणावात घालवला. दुबईला गेल्यावर देखील केवळ 1 महिनाभर मला भारतीशी संपर्क करता आला. त्यानंतर तिचा मोबाईल आणि नंबर दोन्हीच बंद झाले. व्हॉट्सॲपवरती ऑनलाईन येत नव्हती. माझ्या परत येण्याला अजून वेळ होता, पण भारतीच्या दूर जाण्याने जे दुःख माझ्या मनात निर्माण झालं होतं त्याला मी थांबवू शकलो नाही. आणि जी पहिली तिकीटं मिळाली त्याने मी लगेच परत आलो. परत आल्यावर नेमकं तेच झालं ज्याची तिला भीती होती.
आता तिच्या स्वप्नांच्या आधारावर मी तिला कुठं शोधणार? जेव्हा आठवडा उलटून गेला आणि ती सापडली नाही, तेव्हा आईने मला समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, कुठेतरी गेली असेल, पण तू उगाच चिंतेत का पडतोस? आजकालच्या मुली अशाच असतात. नवरा बाहेर गेला की नवीन ओळखी करतात आणि मग पळून जातात. मी विचारलं, आई, भारतीने तुम्हाला काहीच सांगितलं नाही? काही इशारा, काही ओळख? यावर आई गंभीर होत म्हणाली, अरे बेटा, जेव्हा तूच तुझ्या आईशी सगळं शेअर करत नाही, तर ती तर माझी सून आहे. ती का सांगेल तिच्या खास गोष्टी मला? तू पण काय विचित्र गोष्टी विचारतोस? मी शांत झालो. 2 दिवसांनी मला पुन्हा तोच स्वप्न आले. पण यावेळी ते स्वप्न थोडं वेगळं होतं. एक बंद खोली होती, जिथे भारती बांधलेली होती आणि तिचे डोळे मिटलेले होते. जसेही ती झोपलेली आहे, पण प्रत्यक्षात ती जागी होती. मी खोलीत शिरताच तिने मला पाहून जोरजोरात रडायला सुरुवात केली आणि म्हणाली, तुम्हीच आहात माझे अपराधी. तुमच्याशी जोडलेले सगळे नातेच माझे दोषी आहेत. मी मना केलं होतं, पण तुम्ही थांबले नाहीत. तुम्ही माझी काहीच खबर घेतली नाही आणि इथे मी रोज मरत राहिले. तिकडे पहा, ते लोक माझ्या जीवाच्या मागे लागले आहेत. मिहीर, त्यांच्यापासून मला वाचवा. ते माझा छळ करतात. असं म्हणत तिने एका बाजूला इशारा केला. मी मान वळवली तर एका मोठ्या भिंतीत खिडकी होती, जिथून असंख्य लोक तिला हाक देत होते. ती मला पुन्हा पुन्हा हाक मारत होती, मला इथून घेऊन चल, हे लोक मला मारून टाकतील. मी आश्चर्याने पाहतच राहिलो. गर्दी वाढतच चालली होती. मग त्या सगळ्यांनी एकत्र येऊन ती खिडकी एकाच झटक्यात फोडली आणि माणसांची एक मोठी लाट भारतीकडे धावली. ती किंचाळायला लागली, रडायला लागली. मी तिच्याकडे धाव घेईपर्यंत ती गर्दीत कुठेतरी हरवून गेली आणि त्या स्वप्नासही माझी झोप तुटली. मी इकडे तिकडे पाहिलं. आजही मी माझ्याच खोलीत होतो. हे कसले स्वप्न आहे? काही संकेत आहेत का तिला शोधण्यासाठी, की हे फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत? मी बाहेर आलो. आई अंगणात बसली होती. मी तिच्याजवळ जाऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागलो. ती मला जितकं सावरण्याचा प्रयत्न करत होती, तितकंच माझं रडणं वाढत चाललं होतं. आई, मीच आहे भारतीच्या गायब होण्याचा गुन्हेगार. ती मला थांबायला सांगत होती. आई मला सावरण्याचा खूप प्रयत्न करत होती. ती वारंवार माझं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून मी भारतीच्या विचारांनी वेडा होऊ नये. एक दिवस मी घरात तसाच बसलेलो होतो, तेव्हा आईची एक मैत्रीण घरी आली. अरे मिहीर, तू केव्हा परत आलास? मी जर इथे आली नसते तर तू मला भेटलाही नसतास. मी गप्पच राहिलो. भारती गायब झाल्यापासून मी फारसं कुणाशी बोलत नसे. तोपर्यंत आई तिथे आली. ती प्रेमाने म्हणाली, अगं, नातेवाईकांना घेऊन जातेस साध्वीजींकडे, तर माझ्या मुलालाही घेऊन जा. पाहतेस ना, काय त्रास होतोय त्याला, कसा झालाय. आई आहेस ना त्याची, का नाही गेलीस? त्या बाईनं माझ्याकडे पाहिलं आणि हळहळत डोकं हलवू लागली. बघ बेटा, गेला नाहीस ना साध्वीजींकडे? अरे, त्या देवीसारख्या आहेत, ज्यांच्यावर देवाची विशेष कृपा आहे. जे कोणी आपलं दुःख घेऊन त्यांचा पाया पडतो, त्यांना त्या एक स्वप्न देतात आणि लगेच उपाय सांगतात. मला या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवायला अवघड होतं. मी थेट म्हणालो, मला हा सगळा प्रकार थोडासा अयोग्य वाटतो. पण ती बाई हसत म्हणाली, अरे चुकूनही असं म्हणू नकोस. सांग, सांग की, मग ते पाऊल उचलायलाच मला. शेवटी प्रार्थना तर करूच शकतो ना. ती बाई खरंच खूप चिपकू आणि व्यक्तिगत स्वभावाची होती. बिनधास्तपणे माझ्या कामात दखल घेण्याचा तिला वाव होता. मी शांतपणे उत्तर दिलं, माझी पत्नी सापडलेली नाही आणि माझं मानसिक संतुलन खूप मागे गेलंय. जर आपल्याकडे माझ्यासाठी काही सूचना आहेत तर ठेवा आपल्याजवळ. पण जर तुम्ही आईंना भेटण्यासाठी आल्या आहात तर फक्त त्यांना भेटा. इतर गोष्टीत कृपया करून हस्तक्षेप करू नका. असं म्हणत मी तेथून निघालो.
ती बाई मागून जबरदस्त हसत म्हणाली, "अरे, तुम्ही फारच झपाटलेले वाटता. तुम्हाला वाईट न वाटो, पण तुमच्या समस्येचं फक्त साध्वीजी समाधान देऊ शकतात. त्या गायब लोकांना शोधण्यात खास प्रवीण आहेत." ती बाई बोलता बोलता एवढ्या उलतापालतीत घुसमट करू लागली आणि माझं डोकं जोरात फाटू लागलं. मी गाडीची चावी उचलून घरातून निघून गेलो. पहिल्या अंगणात काही काळ बसून राहिलो. नंतर घराची साफसफाई सुरू केली. 2-3 तासात वरच्या मजल्यावरून ते खालपर्यंत घर स्वच्छ करून टाकलं. पण मन खूप भारावलेलं होतं. मग ती बैठक स्वच्छ करण्यासाठी पुढे गेलो. बैठकीचा ताळा उघडला आणि मी दंग झालो. बैठक कधीच उघडलेली नव्हती आणि तीच माझी मोठी चूक झाली होती. माझ्या मनात विचार आला की का नाही तर स्वतःचं डोकं भिंतीला मारून घेईन इतकी मोठी चूक झाली होती. मला सगळं घर नीट तपासावं लागणार होतं, खास करून बैठक, कारण तिथे स्पष्ट दिसत होतं की माझी पत्नी तिथे ठेवण्यात आली होती. भिंतीला लोखंडी सळई बांधलेली होती. 4 म्हणजे 2 हात 2 पायांसाठी. त्यामुळेच मला एकदम धक्का बसला. त्या ठिकाणी तीव्र आणि घाण वासही येत होता. तिथे खाण्याची भांडी आणि पाण्याचा कूलर इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं. बैठकीतील फर्निचर एका भिंतीशी घट्ट लावून ठेवलं होतं. मी लगेच बैठकीचा दुसरा दरवाजा उघडायला धाव घेतली. तोच मागच्या गल्लीत जाईल असे मला वाटले, पण तो मुख्य गेटच्या गल्लीपेक्षा मागेच होता. त्यामुळे जेही लोक त्यांनी माझ्या पत्नीला आपल्यासारखंच प्रताप म्हणून घरातच ठेवलं होतं आणि घर बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याचं दाखवून सगळ्यांना गोंधळून टाकलं होतं. त्यामुळे कोणालाच शंका झाली नाही आणि ते निश्चिंतपणे भारतीच्या जवळ राहू शकले. म्हणूनही मला अजून समजत नव्हतं की जर त्यांना तिला घरातच ठेवायची होती तर तिला का त्यामुळे बांधलं गेले आणि शेवटी त्यांचा हेतू काय होता. परिस्थिती खूपच भयंकर झाली. मी ताबडतोब पोलिसांना कॉल केला आणि त्या ठिकाणाची सर्व माहिती दिली. काही मिनिटांनी पोलीस आले आणि परिसर सील केला. रुमाल काढून तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले. एका दिवसात रिपोर्ट आला. त्या जागी खरोखरच भारती होती, पण काही दिवसांपूर्वी तिथून कुठेतरी तिला नेण्यात आली होती. पोलिसांनी मला विचारलं, "तुम्हाला कुणावर संशय वाटतो का?" मी नाही असं म्हणत डोकं हलवलं, कारण खरंच माझ्या मनात कुणावरही संशय नव्हता. त्यांनी मला म्हणावं, "बरं विचार करा, तुमची पत्नी कोणालाही घाबरत होती का? तिने कधीतरी तुम्हाला एक्सप्रेस केलं नसलेला कोणताही विचित्र प्रसंग घडलाय का, ज्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही?" मी फार विचार करूनही कोणताही असा मनुष्य किंवा घटना आठवड्यात आणू शकले नाही. मी फार विचार करूनही कोणताही असा मनुष्य किंवा घटना आठवणीत आणू शकले नाही ज्यात भारतीने कोणाशी भांडण केले असेल किंवा तिने सांगितले असते की त्याच्या भूतकाळात तिला काही वाईट अनुभव आला होता. आम्ही मेन गेटच्या गल्लीत बसलेल्या काही कॅमेऱ्यांच्या माध्यमाने अपराधी ओळखण्याचा प्रयत्न केला, पण तो कधीच मेन गेटच्या मार्गे घरात प्रवेश करत नव्हता. एकदा शीलाची आई त्या गल्लीत गेली होती, तेव्हा पोलिसांनी मागील गल्लीत तपासणी केली, पण तिथे कोणताही कॅमेरा नव्हता. त्यामुळे अपराधीची हालचाल नोंद करणे शक्य झाले नाही. यानंतर पोलिसांनी माझ्या आईला चौकशीसाठी समोर बोलावले, पण मी कटाक्षाने नकार दिला. म्हणालो, "काहीही झाले तरी माझ्या आईला त्रास देऊ नका." पोलीस तरीही म्हणाले, "किमान एकदा तरी आम्हाला तुमच्या आईला चौकशीसाठी बोलवावं लागेल." त्यावर मी शांत पडून घेतले आणि भारतीचा केस मागे घेऊन घेतला. या निर्णयाने पोलीस रुष्ट झाले. आईला जेव्हा याची माहिती दिली, ती खूप रागावली. म्हणाली, "बेटा, तू हे बरोबर केले नाही. ते लोक आपलं काम करत होते. तुम्ही काय एवढी ताबडतोब केस बंद करायची? कदाचित काही काळ थांबले असते तर किमान ते कोणीतरी ट्रेस मिळवले असते." तिने मला खंबीरपणे झापून धरले, पण माझा आईवर कोणताही आरोप न करण्याचा मानस होता. मी म्हणालो, "देव नीट पाहील, काळजी करू नको. जर देवाला होत असेल तर तो तिचा काहीतरी ट्रेस आम्हाला देईल. तुम्ही पाहाल, ती स्वतः आपल्यासमोर उभी राहील."
नाही झालं तरी कितीही प्रयत्न करून आम्ही त्या पातळीवर पोहोचणार नाही. पण तुला त्रास मी देऊ शकत नाही. या शब्दांवर आई रडू लागली आणि मला खूप सारी श्रद्धा दिली. मी खोलीत गेलो आणि वयस्कर लोकांप्रमाणे गीतेचा अभ्यास केला. वारंवार माझ्या पत्नीच्या सुरक्षिततेसाठी मी देवाकडे प्रार्थना चालू केली. मला माझी भयंकर चूक वाटू लागली. पत्नीला एकटं सोडणं ही माझी मोठी चूक होती. सुमारे 15 मिनिटं अशा स्थितीत झोकून श्रद्धा केली. नंतर अचानक मनात एक गोंधळ बसला. श्रद्धा करून उठलो. मग माझ्या कंपनीकडून मेसेज आले. एजंट तात्काळ भेटून काम हाती घ्यावं म्हणून माझी रजा रद्द करण्यात आली आणि मला त्वरित बोलावण्यात आलं. पण त्या क्षणातच मी विचारही न करता कामातून राजीनामा पाठवला. त्यावेळी आई खोलीत राहिली. मी तिला सांगितलं. तिचा राग उफाळला. तू इतका मोठा निर्णय इतक्यात थोडक्यात का घेतला? मी सौम्यपणे म्हणालो, आई, एकदा मी माझी पत्नी एकटे सोडून गेलो. आता पुन्हा असं होणार नाही. हीच आठवण ठेवून मीच कोणतीही छोटी मोठी नोकरी इथे करत राहीन. पण माझं एकच लक्ष आहे, भारतीला शोधून काढणं. आईला खूप भीती वाटली आणि तिने प्रार्थना सुरू केली. देवाने लवकरच भारतीला परत आणो आणि ती ठिकठिकाणी सुखाने असेल. आता 3-4 दिवस मी दररोज जुन्या घरात गेलो. प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष दिलं. तिथे नशाकरिता आणि औषधांसारखे कण आढळले. हळूहळू चित्र स्पष्ट होत होतं. भारतीला तिथे दबावाने औषधांनी अडवून ठेवण्यात आलं होतं. कदाचित तो विरोध होणार नाही म्हणून. मी खूप प्रयत्न करूनही तिथे कोणताही सूत्र मिळावं म्हणून तपास केला, परंतु काहीच हाती आलं नाही. अंतःकरण भारावून बसलो आणि जोरजोरात रडू लागलो. नंतर कधी झोप लागली, पण इथंच बसून रडत राहिलो. आणि झोपेत पुन्हा एकदा भारती स्वप्नात आली. ती खूप थकलेली आणि असहाय्य दिसत होती. नर्मीने म्हणाली, तुला अपराधी का दिसत नाही? तो तुझ्याजवळच दडून बसला आहे, जमिनीखाली. या नरकातून मला बाहेर काढ. कोणीतरी माझ्या सलामतीसाठी प्रार्थना करायला. हे बोलून ती दूर निघून गेली. मी फक्त जमिनीवरच पडून होतो. उठून छताकडे पाहिलं. खडबडीत अंगावर काटा आला. ती मला शोधायचीच होती. ज्याने तिला लपवलं त्याला नक्कीच माहिती आहे की मी शोधत आहे. जर लवकरात लवकर मी माझ्या पत्नीला शोधू शकलो नाही तर ते खरोखरच तिला ठार मारतील. म्हणूनच ती स्वप्नात इतकी अस्वस्थ वाटत होती. हे देवा, आता मी काय करू? मला काहीतरी दिशा दाखव. मला समज दे. माझे मार्गदर्शन कर, जेणेकरून मी माझ्या पत्नीला शोधू शकेन. अशा प्रकारे देवाकडे प्रार्थना करत करत मी घरातले सगळे रूम बंद करून बाहेर पडलो. मी नुकताच गल्लीच्या बाहेर पडलो होतो. तेवढ्यात मला भारतीची मैत्रीण दिसली. मला पाहताच ती पटकन भारतीबद्दल विचारू लागली. मी तिला विचारलं, तू तिला भेटली नाहीस का? ती थोडी लाजत म्हणाली, भाऊ, तुमच्या लग्नानंतर लगेचच माझंही लग्न झालं आणि मग मी सौदी अरेबियाला गेले. आता काही दिवसांकरता आले आणि म्हणून तुमच्या घरीही गेले होते. पण काही कामं होती, त्यात मी अडकले होते. आता तुमच्याकडेच येत होते. मी उदास सुरात म्हणालो, नाही सोनल, काही गरज नाही. ती आश्चर्याने माझ्याकडे पाहून म्हणाली, काय झालं भाऊ? सगळं ठीक आहे ना? तुम्ही खूप चिंतित वाटताय. भारती बरी आहे ना? आणि आंटींची तब्येत कशी आहे? मी मान हलवली आणि स्वतःला सावरत म्हणालो, सोनल, भारती हरवली आहे. ती सापडत नाही. अरे, असं कसं होईल? लहान मुलगी थोडीच आहे की असे हरवेल? कुठेतरी गेली असेल, परत येईल, असं ती म्हणाली. तिचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले, जे मी कसाबसा पुसून टाकले आणि म्हणालो, नाही, तुझी मैत्रीण हरवली नाही. तिला सुमारे 2 महिने झालेत. मग मी तिथेच उभा राहून तिला सारं काही संक्षेपात सांगितलं. ती शोकमग्न होऊन काहीच बोलू शकली नाही. मी तिला विचारलं, सोनल, तू तिची मैत्रीण होतीस, तू माझी काही मदत करू शकशील का? ती पटकन म्हणाली, हो भाऊ, तुम्ही सांगा, मी तुम्हाला मदतीसाठी तयार आहे.
मला खरंच विश्वास बसत नाही की ती हसतमुख छोटीशी भारती असं अचानक गायब होऊ शकते. भाऊ, काय तिने कधी लग्नाआधी किंवा नंतर काही सांगितलं होतं का? म्हणजे काही वाद, कोणी त्रास दिला, काहीही? अगदी छोटी गोष्ट सुद्धा? जर तिने असं काही सांगितलं असेल तर कृपया सांगा. देवाचं नाव घेऊन काहीतरी इशारा द्या, ज्यातून मी भारतीपर्यंत पोहोचू शकेन. कुठल्या अवस्थेत असेल ती माहीत नाही. भाऊ, माफ करा, पण एकदा तिने सांगितले होते की आंटीचं वागणं तिच्याशी ठीक नव्हतं. मी तिला थांबवत म्हणालो, आईचं वागणं का ठीक नसेल? आईने तर सुरुवातीपासूनच आम्हाला वेगळं घर दिलं होतं. मग जेव्हा ती वेगळी राहत होती तेव्हा आई तिला का त्रास देईल? ती हळू आवाजात म्हणाली. म्हणूनच मला वाटलं की ही गोष्ट सांगणं योग्य नसेल, कारण त्या तुमच्या आई आहेत. कुठलाही माणूस आपल्या आईविषयी काही वाईट ऐकू शकत नाही, मग तो तुम्ही असाल किंवा मी. बाकी तुम्ही काही विचारलं तर मला एवढंच आठवतंय की भारतीने असं काहीही सांगितलं होतं. याशिवाय मला काही आठवत नाही. तिचं कधी कुणाशी भांडण झालं होतं किंवा तिचा काही जास्त जवळचा मित्र किंवा मैत्रीण होते. हे बोलून ती शांत झाली. मी लगेच विचारलं, नाही, मला सांग, आई काय बोलायची? काहीतरी सांग. मलाही नीट आठवत नाही, पण भारतीने सांगितलं होतं की आंटी तिला कुरवाडत असायच्या. त्यांनी एकदा असंही म्हटलं होतं की तुला खरं स्वप्न येतात, म्हणूनच तुला सून म्हणून आणलं आहे. म्हणजे आमच्यासाठी काही मार्गदर्शन कर. आंटी तिला कधी आपल्या एखाद्या समस्येचा संदर्भ देऊन, तर कधी कोणत्या तरी मैत्रिणीचा किंवा नातलगाचा विषय काढून विचारायच्या की याचं उत्तर सांग. भारती स्वप्नात काही बघण्याचा नकार देत असे. ती म्हणायची की हे माझ्या हातात नाही, पण आंटी म्हणायच्या तू मुद्दाम सांगत नाही. तुला सगळं दिसतं, तू भविष्य बघू शकतेस. पण भाऊ, असं काही नव्हतं. मी तिला लहानपणापासून ओळखते. तिला खरं स्वप्न कधी कधी यायचं आणि तेही फारसं स्पष्ट नसायचं. बस इतकेच तिने एकदा आंटीबद्दल सांगितले होते. हे ऐकून मी स्तब्ध झालो, कारण आजपर्यंत आईने किंवा भारतीने माझ्याशी कधीच या बाबींचा उल्लेखही केला नव्हता. सोनल, जे तू सांगतेस ते खरंच आहे का? मी विचारलं. ती नरम स्वरात म्हणाली, भाऊ, शपथ घेऊन सांगते. अगदी चुकीचं वाटलं तरी खरंच असंच आहे की जे काही मी सांगते ते सत्य आहे. आणि एक गोष्ट सांगते, भारती तुमच्यापासून गोपनीय ठेवत असे की तुमच्यात आणि आईत गोंधळ झाला की तिच्या भावना उघडत नव्हती. हे ऐकून मी तात्काळ तिथून निघून घराच्या दिशेने पाऊल टाकलं. मला आईकडे याची खरीखुरी पुष्टी करावंसं वाटत होतं. सोनलने शपथ घेतली होती, परंतु आईने अशी कोणतीही बाब माझ्या समोर मांडली नव्हती. मला आठवलं की माझ्या बहिणीने एकदा सांगितलं होतं, लग्न होण्याच्या आधी तिचे दागिने हरवले होते आणि दुसऱ्या दिवशी फोनवर भारतीने तिला सांगितलं होतं, तुझे दागिने त्या कपाटाच्या मागे आहेत. ज्यावेळी मी लक्षात घेत नव्हतो, पण आता सगळी कडी जुळत चालली होती. मी पायपीट करत घराकडे चाललो तेव्हा अचानक मला अगोदरची ती श्रद्धा असलेली ओढ दिसली, जिथे लोक मोठ्या भक्तीने रांगेत उभे होते. त्या क्षणी मला भारतीचं स्वप्न आठवलं, जिथे ती म्हणाली होती, काही लोक माझ्यासाठी प्रार्थना करा. ती सर्व बैठक मला सरळ समजलं. मला स्वतःवरही विश्वास नव्हता, पण ती होतीच. ती माझ्यासाठी दिशा दर्शवत होती. मी त्या रांगेत उभा झालो. माझा नंबर लागला आणि बाहेर बसलेल्या व्यक्तीने मला 1000 रुपये आणायला सांगितले. मी शांतपणे पैसे दिले. आत शिरल्यावर वातावरण खूप विचित्र होतं. एका खुर्चीवर एक व्यक्ती बसलेला होता. नकली बाबा वाटत होता. जमिनीवर एक छोटं कापड ठेवलेलं होतं. त्यावर एका मुलीचे डोळे उघडे करून भिंतीकडे बघणारी मुलगी बसलेली होती. तिची अवस्था विनयपूर्ण होती. केस विस्कटलेले, कपडे बुरशीने भरलेले. काय समस्या आहे तुझी? त्या व्यक्तीने जोरात विचारलं. प्रथम माझं मन म्हणालं की शांत होऊन निघून जावं, पण मी म्हणालो, माझी पत्नी हरवली आहे, तिला शोधायचं आहे. कुठलाही उपाय असल्यास मला तिच्या बरोबर हवाय. त्या व्यक्तीने त्या स्त्रीकडे इशारा केला आणि म्हणाला, तिला काही भेट दे.
साध्वीजी काही म्हणतील, स्वप्न विचारतील, मग ती सांगेल की तुमची पत्नी कुठे आहे. मी त्या नशेत हरवलेल्या स्त्रीकडे पाहिले. तिच्या नाकामधून नशेचा वास येत होता. मी निघू लागलो, पण अचानक थांबलो. मी पुन्हा जवळ गेलो, तेव्हा पाहिले की ती स्त्री कोणी अन्य नाही, तीच माझी पत्नी भारती होती. तिची अवस्था पाहून खूपच बिकट होती. तिला ओळखणं कठीण होतं. मी तिला जोरात ओढलं. सर्व लोक माझ्याकडे बघू लागले. नकली बाबांनी मला मागे धक्क्याने ढकलले. त्यावर मी त्याला जोरात मारलं. तिथे जोरदार भांडण झालं. रांगेतील एका लोकांनी फोनवर पोलिसांना कॉल केला. रांगेतील काही लोकांनी फोनवर पोलिसांना कॉल केला. पोलीस आले. मी साफ सांगितलं, ही माझी पत्नी आहे. पोलीस आधीच भारतीच्या केसमध्ये गुंतलेले होते. नकली बाबा विरोध करत होता, पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मी भारतीशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती बेहोश होती. सुरुवातीला बाबांनी काहीही सांगितलं नाही की काय चाललंय, पण शेवटी पोलिसांनी ताबडतोब त्यांच्याकडून नाव विचारलं. त्याने जे नाव घेतलं ते माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. त्याने माझ्या आईचं नाव घेतलं आणि सांगितले की हीच बाई या मुलाच्या मदतीने हे घाणेरडे धंदे चालवत होती. ती संध्याकाळी या मुलीला इथून घेऊन जात असे आणि कुठेतरी नेऊन ठेवत असे. सकाळी पुन्हा परत आणत असे. ही मुलगी खरं खोटं स्वप्न पाहते आणि आम्ही तिच्याद्वारे लाखो रुपयांचा धंदा करतो. तो पाखंडी बाबा बोलतच राहिला आणि मी जमिनीवर उभा राहू शकत नव्हतो. हे सगळं ऐकून मी हादरून गेलो. माझ्या आईने हे सगळं का केलं? त्यांना पैशांची इतकी काय गरज होती? भारतीशी माझं लग्नसुद्धा त्यांनी फक्त याच हेतूने केलं होतं, जेणेकरून ती त्यांच्या या घाण धंद्यासाठी वापरली जाईल. मी परदेशात गेल्यावर आईने भारतीला नशा आणि औषधं द्यायला सुरुवात केली. घराला टाळा लावून तिला बैठक खोलीत बंद केलं आणि वेगवेगळ्या लोकांद्वारे तिचा वापर करत राहिली. मी तिथेच स्तब्ध उभा होतो, तेव्हा एक पोलीस अधिकारी माझ्या जवळ आला आणि म्हणाला, हां भाऊ, आता तरी सांगा, अजूनही तुमच्या आईवर कसलीही चौकशी नकोय का? अजूनही त्यांना माफ करायचं आहे का? आता हे सिद्ध झालं होतं की या सगळ्यांच्या मुळाशी माझी आईच होती. माझ्या डोळ्यांसमोर सगळं अंधारून गेलं. पोलिसांनी आईला ताब्यात घेतलं आणि तिच्यावर गंभीर आरोप ठेवले. भारतीला खूप जास्त प्रमाणात नशेची औषधे दिली गेली होती, त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू झाले. हळूहळू तिची तब्येत सुधारू लागली, पण आमच्या नात्यावर जे जखम उमटले होते ते कधीच पूर्ण भरून येऊ शकले नाही. आई आता जेलमध्ये होती आणि मी स्वतःच्या आतल्या त्या वादळाशी झुंजत होतो, ज्यात आपल्यांची फसवणूक, प्रेमाचं तुटणं आणि विश्वासाचा मृत्यू यांचा समावेश होता. आयुष्य जणू एका क्षणी थांबून गेलं होतं. आता सगळं पुन्हा सुरू करायचं होतं, पण यावेळी पूर्ण एकट्याने. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो की अंधश्रद्धा, लोभ आणि स्वार्थासाठी दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांचा शेवटी सत्याने पर्दाफाश होतो. सत्य कितीही लपवलं गेलं तरी शेवटी ते समोर येतच. कोणाच्याही स्वप्नांशी, नात्यांशी आणि भावनांची फसवणूक करणे हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा केवळ कायदा देत नाही, तर वेळ आणि नियतीची खूप कठोर शिक्षा देतात. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.